नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. परवा दिवशी आपला गट क मुख्य परीक्षेचा पेपर झाला, तर त्याच्यातल्या गणित बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचं डिस्कशन आपण आज या चॅनलवर सविस्तरपणे बघणार. पेपर झाल्या झाल्या सगळ्यात लवकर मी एज्युकल्चर या चॅनलवर माझ्या याचं डिटेल म्हणण्यापेक्षा असं आन्सर की टाइप डिस्कशन घेतलं होतं आणि मी तेव्हा तुम्हाला बोललेलो की आपण याचं सविस्तर बघू. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण एकदम डिटेल बघणार आहे की काय बाबा कसं असतं, पीवायक्यूचा संदर्भ आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून हे पूर्ण स्टेप बाय स्टेप कसं सोल्युशन असतं शिकवणारं लेक्चर जे म्हणतो ते आपण परवा घेतलेलं लेक्चर ते तुम्हाला मजा असते जरा पेपर झाल्या झाल्या म्हणून आपण ते लेक्चर घेतलं होतं. आज आपण डिटेल शिकण्यासाठी लेक्चर घेऊया. ठीक आहे, तर संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2024 त्यातल्या गणित आणि बुद्धिमत्ताचं डिस्कशन आपण आज बघणार आहे. चला पुढे जाऊ. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. काय म्हणले, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असे विचारले आणि संख्या कुठल्या कुठल्या आहेत? 2, 12, 30, 56, 90. 56 आणि 90. तर कितीही काही जरी झालं तरी पहिल्यांदा आपण काय चेक करतो? फरक चेक करतो. मग फरक चेक करू. 2 आणि 12 मध्ये 10चा फरक आहे. 12 आणि 30 मध्ये 18चा फरक आहे. 30 आणि 56 मध्ये 26चा फरक आहे आणि 56 आणि 90 मध्ये कितीचा फरक आहे? हा 34चा फरक आहे. आणि परत 10 आणि 18 मध्ये 8चा, 18 आणि 26 मध्ये परत 8चा, 26 आणि 34 मध्ये 8चा, म्हणजे फरकाचा फरक चाललाय. म्हणजे 34 मध्ये जर 8चा फरक टाकला तर किती येणार? 42. आणि 90 मध्ये जर मी 42 मिळवले तर माझं उत्तर किती येणार? 9 4 13 आणि 2 तर किती आलं? हे 132. म्हणजे इथं लॉजिक कुठलं लागलं? कन्सेप्ट कुठली लागली? फरकाचा फरक. फरकाचा फरक. फरकाचा फरक. आणि टॉपिक कुठला आहे? टॉपिक आहे नंबर सिरीज. टॉपिक कुठला आहे? हा नंबर सिरीज टॉपिक वरचा हा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर काय आलं आपलं? ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर आलेलं आहे. समजलं एकदम व्यवस्थित? ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. दुसरा प्रश्न. आता हे फरकाचा फरक वाले 10-12 प्रश्न तुम्हाला पीवायक्यू मध्ये सापडतील. 10-12 प्रश्न फरकाचा फरक लॉजिक वाले. ठीक आहे, तर सेम तशाच पद्धतीचं थोडक्यात तुम्ही जर सगळे पीवायक्यू सोडवले तुम्हाला काही अडचण येणार नाही. पुढे जाऊ आपण. श्याम हा रामपेक्षा उंच आहे. राम हा आमिर पेक्षा, म्हणजे ऑर्डर रँकिंगचा प्रश्न आहे. मी टॉपिकचं नाव सुद्धा लिहित जाईल इथं, ऑर्डर रँकिंग. मग लिहून घ्यायचं. आपण कसं करतो? हे जे दिले ते लिहित राहायचं. श्याम हा रामपेक्षा उंच आहे. रामपेक्षा उंच आहे. राम हा आमिर पेक्षा उंच आहे. राम हा आमिर पेक्षा उंच आहे. सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे. आता ह्याच्यात सुधीर शिशिर कोणच दिसत नाही म्हणून मी ते साईडला लिहिलं. सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे. शिशिर पेक्षा उंच आहे. शिशिर हा राम पेक्षा उंच आहे. शिशिर राम पेक्षा उंच आहे म्हणजे शिशिर रामच्या वर असणार इथे आणि त्याच्या वर कुठेतरी सुधीर असेल. आता तो कुठं असेल आपल्याला माहित नाही. इथं असेल, श्यामच्या वर असेल किंवा श्यामच्या खाली असेल, पण वर असेल. त्यांनी तुम्हाला विचारले की सर्वात कमी उंच कोण? सर्वात कमी उंच. तर सर्वात कमी उंच कोण आहे? सर्वात कमी उंच कोण आहे? आमिर. ऑप्शन नंबर 3 बरोबर. जिथं गडबड होते, जिथं आपल्याला फिक्स माहित नाही तिथल्यावर प्रश्न विचारत नाही. आणि हा सेम प्रश्न जसाच्या तसा आयोगाला 3 वेळा आलेला आहे. जसाच्या तसा सेम असाच एकदा आलाय आणि फक्त असं वर खाली करून 2 वेळा वेगळ्या पद्धतीने आलाय. ठीक आहे, तर पीवायक्यू इम्पॉर्टंट आहे आणि हे उगाच फेकत नाही. दोन्ही पुस्तक आहेत माझी पीवायक्यूची, त्यामुळे आता बऱ्यापैकी प्रश्न पाठच आहेत ना. संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ता, अंकगणिताचं पीवायक्यू टॉपिक वाईज आणि संपूर्ण बुद्धिमत्तेचं टॉपिक वाईज पीवायक्यू, दोन्हीची पीवायक्यू आपली पुस्तक उपलब्ध आहेत आणि सगळे प्रश्न 2009 ते 2024 पर्यंतचे. चला पुढे जाऊ आपण. बघा, दिलेल्या उदाहरणात पहिल्या 3 मांडण्यांचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी काय? तर याला मी कुठला टॉपिक म्हणतो? याला मी नंबर पझल म्हणतो. ह्या अशा गोष्टींना नंबर पझल. तर ह्याच्यावर पण बरेच प्रश्न आजपर्यंत आयोगाने विचारलेले आहेत आणि हा याच्यामध्ये जे लॉजिक आहे सेम तेच लॉजिक 5-6 वेळा तर सहज विचारलेलं आहे. तर आतमधली संख्या लगेच बघितलं कळलं पाहिजे की 196, 169, 256 या सगळ्या वर्ग संख्या आहेत. बरोबर. मग आता वर्ग संख्या तर बाहेरच्यांची बेरीज करू. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 5 14. बाहेरची बेरीज झाली 14 आणि या 14चा वर्ग किती आहे? 196. परत इथं पण ते लागतंय का बघायचं. 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 4 13. बरोबर. आणि 13चा वर्ग किती आहे? 169. जमतंय. मग 5 आणि 3 8,
8 आणि 3 11, 11 आणि 5 16 आणि 16चा वर्ग किती आहे 256 आहे. मग सेम त्याच पद्धतीनं 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 6 21 आणि 21 चा वर्ग किती असतोय 441. काय येणार आन्सर ऑप्शन नंबर 4. आता याच्यात तुम्हाला काय वर्ग पाठ असणे, बेरीज वजाबाकी फास्ट मध्ये करता येणे, जरा अंकांसोबत खेळायची इच्छा असणे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात मॅटर करतात. ह्याच्यात शिकवणं मॅटर नाही करत. नंबर सिरीज, अल्फाबेटिकल सिरीज या प्रश्नात मी नेहमी काय सांगतो की बाबा एका मिनिटात जेवढे पाहिजे तेवढे लॉजिक लावा आणि त्यानंतर काय करा मग तुम्ही पुढे जा. सुटलं तर ठीक, नाही तर नाही. फक्त सगळे लॉजिक लावून बघा जेवढे जमतात तुम्हाला तेवढे. पुढे जाऊ. एक विशिष्ट रक्कम ए बी आणि सी मध्ये अनुक्रमे 2 3 4 या प्रमाणात विभागली. मी म्हणतो की ती रक्कम आर पकडू, रकमेचा आर, ती रक्कम मी आर पकडली. तर किती मध्ये हे केले 2 3 4. पहिल्या केस मध्ये काय 2 3 4, 2 3 4. परंतु ती चुकीने अनुक्रमे आरच रक्कम आहे किती मध्ये गुंतवली गेली, वाटली गेली, वितरित करायची होती 7 2 5. बरोबर. याचा परिणाम म्हणून बी ला काय झालं, बी ला 30,000 रुपये कमी मिळाले नेक्स्ट टाइमच्या अटेम्प्ट मध्ये. पहिल्यांदा बी ला किती मिळालेले 3 मिळालेले. किती पैकी 4 आणि 3 7 आणि 2 9 पैकी, 9 पैकी 3, पण टोटल रक्कम काय होती आर. बरोबर. दुसऱ्यांदा बी ला किती मिळाले 2 मिळाले. किती पैकी 5 आणि 2 7 आणि 7 14, 14 पैकी, पण एकूण रक्कम किती होती आर. बरोबर. मग त्यांनी कमी मिळालेत म्हटलंय म्हणजे यांची वजाबाकी किती आहे 30,000 आली पाहिजे. आता ह्याला जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं करू आपण. कसं करता येईल 3 एके 3, 3 त्रिक 9, म्हणजे किती मिळालं पहिल्यांदा 1/3 आर. परत बे एक बे, बे 7 14, हे किती मिळालं परत मला 1/7 आर. यांची वजाबाकीच त्यांनी किती सांगितली आपल्याला 30,000 सांगितले. कमी रक्कम मिळाली. मग आता करूया 7 गुणिले इकडे आलं 7 आर वजा 3 एके 3 आर छेद 7 त्रिक 21 बरोबर किती 30,000. आता 7 आर वजा 3 आर किती येते 4 आर. 4 आर छेद 21 तिकडे घालून टाकू सरळ ते बरोबर किती आलं 30,000 गुणिले 21. बघा मग 4 7 28, 2 उरले 4 5 20, 4 0 0 4 0 0. जमलं. आता पुन्हा जाऊ 2 शून्याचे 2 शून्य, परत 21 पाचा 5 दर्शे, हातचे आले 10, 21 सत्ते 47, 147 आणि 10 157. म्हणजे मी काय म्हणू शकतो 1,57,500. आर बरोबर काय आलं 1,57,500. ऑप्शन नंबर 1. पण मी पेपर झाल्या कसं सोडवलेलं आहे एवढं केलं का नाही. मी तुम्हाला काय म्हटलं ती रक्कम आहे, आपल्याला त्यांनी ती रक्कम विचारली बरोबर. ती रक्कम 2 3 4 प्रमाणात वाटले, याचा अर्थ ती रक्कम 4 आणि 3 7 आणि 2 9, 9च्या पटीत पाहिजे. मग मला सांगा किंवा ती रक्कम 5 आणि 2 7 आणि 7 14, 14च्या पटीत पाहिजे. मग 9ची कसोटी काय असते, जर संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. मला सांगा 5 आणि 1 6 आणि 7 13 आणि 5 18, 9 ने जातोय, संपला विषय. 5 आणि 4 9 1 10, 10 ला 9 ने जातोय का नाही, म्हणजे हा पण ऑप्शन येणार नाही. 7 आणि 5 12 आणि 5 17, हा पण ऑप्शन येणार नाही. यालाच फक्त 9 ने भाग जातोय, म्हणून ऑप्शन नंबर 1 तुमचा आन्सर असणार आहे. कळलं का. हे असं मी त्या दिवशी शिकवलं होतं, परवा दिवशी सांगितलं होतं पेपर झाल्यावर. डन. चला पुढे जाऊ आपण. समजा तुमच्या घड्याळात 9 वाजले आहेत, जर तास काटा पश्चिमेकडे आहे. घड्याळात 9 कसे वाजतात हे असे 9. जर तास काटा, छोटा काटा म्हणजे तास काटा, हा तास काटा जर पश्चिमेकडे असेल तर हे पश्चिम असेल तर वरचं काय असतं मग उत्तरच आहे ना, हे आपलं नॉर्मलच झालं. तर मिनिट काटा कुठल्या दिशेला आहे, मिनिट काटा उत्तरेला आहे. हा मिनिट काटा आहे तो कुठल्या दिशेला आहे तुमचा उत्तरेला आहे. ऑप्शन नंबर 4. जमलं. पुढे जाऊ. प्रहार बॅच विषयी तुम्हाला थोडं सांगतो. गट ब आणि गट क पूर्वच्या तयारीसाठी परिवर्तन मध्ये प्रहारची बॅच आपण सुरू केलेली आहे. सध्या तिथं माझे सुद्धा लेक्चर चालू आहेत. उद्यापासून तिथं रिझनिंग स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. तर सगळे मार्गदर्शक अभिजित राठोड सर असतील, कोलते सर असतील, इंद्रजित यादव सर असतील, सायन्स साठी राहुल देशमुख सर आहेत, हिस्ट्री साठी संतोष चव्हाण सर आहेत, अबुज पाटील सर आहेत आणि नंतर मग मॅथ रिझनिंग साठी मी आहे. ठीक आहे. सगळ्यात जास्त वेटेज माझ्या सब्जेक्टचा आहे, पण फोटो सगळ्यात शेवटी आपला, काही हरकत नाही. ओके. तुम्हाला हे सगळे भारी भारी लोक शिकवायला आहेत. तुम्ही ह्या प्रत्येक सरांचं युट्यूब चॅनल बघू शकता, त्यांचा आलेले फीडबॅक, त्यांच्या कमेंट सगळं बघू शकता. तुम्हाला सगळ्यांचं टीचिंग आवडणारच आहे. तर ते सगळं एका ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल
तर परिवर्तन हे ऍप डाउनलोड करून तिथून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. आणि इथं जर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर असेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय तुम्हाला, तर त्याच्यात तुम्ही ही बॅच कॉल करून तुम्हाला त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन सुद्धा मिळवू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पंकज, किरण व अनिल या तिघांना 1000 रुपये 2 3 5 प्रमाणात वाटले. 1000 रुपये 2 3 5 प्रमाणात वाटायचे म्हणजे मला सांगा 5 आणि 3 8 आणि 2 10, 10 मध्ये वाटायचे. पण टोटल रुपये आहेत किती? 1000. म्हणजे आपल्या 10 ला ते किती म्हणतायत? 1000 म्हणतायत. तर आपल्या 1 ला किती? 10 ला 1000 म्हणत असतील तर 1 ला किती म्हणणार? आपल्या 1 ला 100. विचारले काय? तर किरणच्या वाट्याला किती रुपये येतील? किरण म्हणजे मधला किती आहे? 3. 1 ला 100 म्हणतोय तर 3 ला किती येणार? 300. आणि एवढं करायची गरज आहे का? एवढं काहीच करायची गरज नाही. हे तर डिटेलच्या हे शॉर्टकटच आहे, असं पण कन्सेप्टच आहे हे पण. ठीक आहे, पण त्याच्या पण पेक्षा तुम्हाला किरण विचारलं, किरण 3च्या पटीत पाहिजे. मला सांग 200 आहे का 3च्या पटीत? नाही. 250 आहे का 3च्या पटीत? नाही. 350 आहे का 3च्या पटीत? नाही. फक्त एकच आकडा आहे 300. कळलं का? ह्याला कन्सेप्ट म्हणायचं, ह्याला ट्रिक्स किंवा हे म्हणू नका, शॉर्टकट म्हणू नका. हे कन्सेप्ट आहेत की बाबा प्रश्न काढताना एक विचार करायचा असतो, उत्तर कशी पाहिजेत त्यानुसार हे सगळं जमतं. उगाच तुक्का नाही, कुठेही लावू शकता. ट्रिक वगैरे ठराविक प्रश्नाला लागते, कन्सेप्ट सगळीकडे चालतात. ओके, त्यामुळे मी जे शॉर्टकटने शिकवतोय त्याला कोणीही ट्रिक वगैरे म्हणू नका. ट्रिक किंवा शॉर्टकट किंवा काही पण असं काही म्हणू नका. ते प्रॉपर कन्सेप्ट आहेत. फॉर्म्युला म्हणजे ट्रिक असते, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट, खालील आकृत्यांचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य आकृती निवडा. एकदम लहान मुलाचा प्रश्न आहे, इयत्ता 4थी स्कॉलरशिप 5वी स्कॉलरशिप साठी. वर्तुळ त्रिकोण आहे, त्याचं काय झालंय? त्रिकोणावर वर्तुळ ठेवलाय म्हणजे पुढच्या डायग्राम वर पहिली डायग्राम ठेवली. मग आडवा आयत आहे, उभा आयत आहे, म्हणजे पुढच्यावर पहिलं ठेवायचं आहे. म्हणजे उभ्या आयतावर आडवा आयत ठेवायचा होता. कुठं आहे तसं? ऑप्शन नंबर 4 मध्ये. जमलं? चलो पुढे बघा. फ्रॅक्शनचा प्रश्न आहे. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, सर बेसिक करायचं का? अरे बेसिकच करायचं आहे. बॉड मास, फ्रॅक्शन, इंडायसेस तिन्ही मध्ये मिळून 400 प्रश्न आहेत. 2009 ते 2025 पर्यंत 400 प्रश्न तिन्हीत मिळून. आणि तुम्ही ज्याची भीती घेता ना, प्रोबॅबिलिटी वगैरे, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, या तिन्हीत मिळून 27 प्रश्न आहेत. 30 प्रश्न आहेत लयतलय. मग कशाचा अभ्यास जास्त केला पाहिजे? बरोबर. चला पहा, 1.1/2 भागिले 3.3/5. आता 1.1/2 कसं करू शकतो? बे 2 आणि 3/2, 3/2 भागिले ह्याचं कसं करू शकतो? 5 त्रिक 15 आणि 3 18/5. जमलं? आता आपल्याला भागाकार करता येत नाही, आपण गुणाकारच करतो. मग 3/2 गुणिले पुढचं काय करतो? उलट 5/18. 3 1 3 किंवा आपण डायरेक्ट आता 3/2 गुणिले 5/18 डायरेक्ट गुणाकार करा. 5 त्रिक 15 आणि 18 दुनी 36. काय आला आन्सर? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, 15/36. साधा प्रश्न होता. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सुचवा. त्या लेक्चर मध्ये मला याचं उत्तर सुचलं नव्हतं. आपण थोडासा जास्त विचार केल्यानंतर त्यानंतर मी तुम्हाला ह्याचं करेक्ट लॉजिक सोल्युशन सांगतो. मी तुम्हाला याचं काय. पहिल्यांदा तर आपली नंबर सिरीज सरळ लिहून घेऊया आपण. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. ठीक आहे, आणि जे त्यांनी सांगितले ते सगळे इथं लिहू. D 16 N वगैरे वगैरे काय काय केले त्यांनी. तर काय काय करता येईल? 16चा वर्ग किती आहे? 256. तसं 2चा वर्ग किती येणार? 4. किंवा जर तुम्हाला असं लॉजिक लावायचं असेल, याला हे आहे तर याला किती, एनालॉजी अशी असते खरं तर. तर 16चं चौथं रूट किती आहे? 2. 16चं वर्गमूळ 4 आणि 4चं पण वर्गमूळ 2. तसं 256चं चौथं रूट काय? 256चं वर्गमूळ 16 आणि 16चं वर्गमूळ 4. तर असं सुद्धा तुम्ही करू शकता. परत डी नंतर एच आलंय, डी नंतर एच आलंय, डी नंतर एच कितीचा गॅप आहे? 3चा गॅप आहे. मग सेम तसंच बी नंतर 3चा गॅप देऊन काय येणार? एफ. म्हणजे पहिलं लेटर काय आलं माझं? एफ. बरोबर. आता एन नंतर एस आलंय, एन नंतर एस, एन नंतर एस कितीचा गॅप सोडलाय? 4 किंवा 5वं लेटर केलंय. आता एन म्हणजे माझा किती आहे? 14. एन म्हणजे माझा किती आहे? 14. तर एन मध्ये 5 का मिळवलं? 4 ने 1 5.
एन मध्ये 5 काय मिळवलं 4 आणि 1 5. एन ची व्हॅल्यू 14 आहे ना, एम 13 असतं, एन 14 आहे, 4 आणि 1 5, म्हणून एन मध्ये 5वा अक्षर घेतलं, पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं, म्हणून एस आलं. बरोबर. मग सेम एम मध्ये किती घ्यायचं, एम, एम चे लेटर किती आहे 13, एम 3 आणि 1 4, म्हणजे एम मध्ये किती मिळवायचं 4, तर 1 2 3 4, तर किती आलं इथं क्यू, 4 मिळवलं तर काय आलं मग इथं क्यू. कळालं का, तर आन्सर काय येणार F4Q. समजतंय सगळ्यांना. ते 4 4 5 5 चा फरक नाही, त्याने काय केलंय, जर एम च 13 असेल तर त्याच्यामध्ये 4 मिळवलं, एन च 14 असेल, 13 च 4 का मिळवलं, ह्या अंकांची बेरीज केली 3 आणि 1 4, आणि एन च 14 आहे तर 4 आणि 1 5 मिळवलं एन मध्ये, अशा पद्धतीने आहे. तर याचा आन्सर काय येणार मग ऑप्शन नंबर 2, रद्द व्हायचा चान्स संपलेला आहे. नेक्स्ट, खालील वेन आकृतीनुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडला आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडला. जर तुम्ही जरा बरोबर बघितलं तर हे गणिताला 9 आहे, भूगोलाला 9 आहे, हे सोडूनच द्या. राहतोय प्रश्न विज्ञान आणि ह्याचा, त्याच्यात पण हे 18 20 18 कॉमन आहेत, आणि मग 14 13 12 16, आणि 13 16 पण कॉमन झाले, 13 16 कॉमन, 13 16 कॉमन. ठीक आहे. राहतोय प्रश्न 15 19 चा आणि 14 12 चा, 14 आणि 12 किती 26, आणि 15 आणि 19 किती 34. काय जास्त आहे विज्ञान, म्हणून सगळ्यात जास्त काय विज्ञान. सगळी बेरीज करून केलं तरी चालतंय, पण हा शॉर्टकट सुद्धा तुम्हाला कळला पाहिजे. नेक्स्ट बघा, आता रिझनिंग संपलंय, स्ट्रक्चर कसं सुरू झालंय आता कळतंय. 22 प्रश्न येत आहेत, त्यातले 10 रिझनिंगचे आहेत, 12 गणिताचे आहेत, 12. आणि या रिझनिंग मध्ये पण बरंच छोटं छोटं गणित लावलेलंच आहे ना, तर तुम्ही आता गणिताचा अभ्यास करायला सुरू करा. आणि मला बुद्धिमत्ता येतंय म्हणणं बंद करा जरा. येतंय म्हणजे ते फास्ट आलं पाहिजे. एका मिनिटात बुद्धिमत्ता सोडवते तर नाही उपयोग, कारण तिथला वाचवूनच वेळ तुला मॅथला द्यायचा आहे. ठीक आहे, चलो. पहिला, धातूच्या 3 भरीव घनांना वितळून एक मोठा भरीव घन तयार करण्यात आला. 3 घनांच्या बाजूची लांबी, कशाचा टॉपिक आहे हा, मेन्सुरेशन. फॉर्म्युलांवरचा आपण एकच टॉपिक शिकवतो, बाकी सगळ्या गोष्टी आपण विदाउट फॉर्म्युला सॉल्व्ह केलेल्या आहेत. आपलं आणि त्यांचं, ही माझी जी मेथड आहे त्यानंच आपण सॉल्व्ह करतो. चला, भरीव घन तयार केला. 3 घनांच्या बाजूची लांबी 3 4 5 सेंटीमीटर असल्यास त्या 3 घनांच्या एकत्रित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व मोठ्या घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. आता मोठ्या घनाचा आधी लांबी तर काढू ना, आणि सांगितले तुम्हाला 3D फिगर असेल तर काय सेम असते, व्हॉल्यूम सेम असते. 3D फिगर असेल तर काय सेम, व्हॉल्यूम. 3D फिगर मध्ये व्हॉल्यूम सेम असतं, आणि 2D फिगर मध्ये क्षेत्रफळ सेम करायचं असतं, एरिया सेम करायचा असतो आपल्याला. आता ही 3D फिगर आहे घन म्हणजे, तर ह्या तिघांचे मिळून जे व्हॉल्यूम असेल तेच त्या मोठ्या घनाचं सुद्धा असणार आहे. चला, व्हॉल्यूम काय असतं घनाचं, बाजूचा घन. मग छोट्या छोट्या घनांचे बघू, 3 चा घन अधिक 4 चा घन अधिक 5 चा घन, आणि बरोबर काय येणार आहे त्या मोठ्याच्या लेंथचा घन. 3 चा घन किती 27, अधिक 4 चा घन 64, अधिक 5 चा घन 125, बरोबर मोठ्या घनाच्या लेंथचा घन. तर किती येणार हे, 5 आणि 4 9 7 16, हातचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 6 9, 9 2 11, हातचा आला 1, आणि 1 आणि 1 2, 216 बरोबर एल चा घन. मग एल किती येणार, मोठ्या घनाची लेंथ किती येणार 6. 216 चं घनमूळ किती येते 6. पटलं सगळ्यांना इथपर्यंत, इथपर्यंत आलो आता आपण. आता त्यांनी काय सांगितले, आता प्रश्न ह्याचा नव्हताच, आपण फक्त आत्ताशी त्या मोठ्या घनाची लेंथ काढली. खरा प्रश्न कशाचा आपला, त्यांच्या पृष्ठफळाचं. तर पृष्ठफळाचा रेशो काय असतो, पृष्ठफळाचा रेशो असतो 6 × l². मग 3 छोट्या छोट्या घनांचे काढू आपण. 3 छोट्या छोट्या घनांचे टोटल पृष्ठफळ काढू. किती येते टोटल पृष्ठफळ, 6 × l² म्हणजे 3 चा वर्ग 9, अधिक 6 × 4 चा वर्ग 16, अधिक 6 × 5 चा वर्ग 25. तिघांचं झालं छोटे छोटे पृष्ठफळ. 9 सख्ख 54, अधिक 16 सख्ख 96, आणि 25 सख्ख 150. मग किती झालं, 96 4 100, हे 150 आलं, 150 आणि 150 300. काय झालं, 3 छोट्या छोट्या घनाचं पृष्ठफळ. आता मोठ्या घनाचं पृष्ठफळ काढू. मोठ्या घनाचं पृष्ठफळ 6 × l², त्याची लेंथ किती आहे 6, 6 चा वर्ग 36. मोठ्या घनाचं पृष्ठफळ किती आलं 216. त्यांनी त्याचा रेशो विचारलाय. मग रेशो काय आहे, 300/216. याला कितीने भाग जातोय, पहिल्यांदा 4 न घालू, 4 7 28, 4 5 20, 4 5 20, 4 चौक 16, परत 3 न जातोय, 25 त्रिक 75, 18 त्रिक 54. काय रेशो आला 25/18. याला कुठलाही शॉर्टकट नाही, याला कुठलाही शॉर्टकट नाही. कळतंय, काही अंदाज विंदाज काय नाही.
ते अंदाज वगैरेला लय प्रॅक्टिस करायला लागते की बाबा 3 गण आहेत तर एवढा छोटा फरक तर असणार नाही, पहिल्यांदा ही प्रॅक्टिस करायला लागते. पण तरी पण अंदाज लावूच शकत नाही तुम्ही याला, तुम्हाला हे डिटेल मध्ये सोडवावं लागणार आहे. चला पुढे जाऊया आपण. एक ट्रेन पूर्ण प्रवासी घेऊन निघते, पहिल्या स्थानकावरती 1/3 प्रवासी उतरवते. सेम असाच प्रश्न गट आलेला आपल्याला, तेव्हा टक्क्यांच्या भाषेत होता, आता इतर रेशोच्या भाषेत आहे. आपल्याला एक्स ची गरज पडत नाही, फक्त तुम्हाला नीट असं व्यवस्थित दिसावं म्हणून, नाही तर डायरेक्ट सुद्धा करू शकता. मी म्हणतो सुरुवातीला एक्स आहेत सुरुवातीला प्रवासी एक्स आहेत, ठीक आहे. पहिल्या स्थानकावरती 1/3 प्रवासी उतरवते, 1/3 प्रवासी उतरवते, याचा अर्थ काय, 2/3 शिल्लक आहेत. ट्रेन मध्ये किती शिल्लक आहेत, 2x/3 शिल्लक आहेत. तर आणि 280 अधिक घेते आणि अजून 280 चढतात पण आहे त्या ट्रेनवर. आता दुसऱ्या स्थानकावर नवीन पैकी अर्धे प्रवासी उतरवते. आता याच्या अर्धे उतरवतात, आता 2x/3 चे अर्धे किती, x/3 भागिले 2 केले की 2 2 कॅन्सल होणार ना, x/3 आणि 280 चा पण अर्धा करा, किती राहते 140. अर्धे उतरवते आणि 12 अधिक घेते, 12 एक्स्ट्रा येतात, त्याच्यात 12 एक्स्ट्रा येतात. तिसऱ्या स्थानकावर पोहोचल्यावर त्याच्यात कळतं की 248 प्रवासी असल्याचे माहित होते. म्हणजे हे प्रवासी म्हणजेच किती आहेत, 248. मला जरा नीट लिहू, x/3 अधिक 140 आणि 12 किती येतं, 152 बरोबर किती आहेत ते प्रवासी, 248. मग काय करणार आपण आता, 152 तिकडे नेलं, x/3 8 2 गेले 6 आणि 24 मधून 15 गेले 9. तर x बरोबर 3 न गुणा, 3 × 18, 3 9 27 आणि 28. x बरोबर किती आलं, 288. पटतंय, समजतंय सगळ्यांना. तर काय ना, सुरुवातीला प्रवाशांची संख्या किती होती, 288. एक्स वगैरे नाही घेतलं, नुसतं 2/3 1/3 तरी पण चालतंय, काही चुकत नाही. तर प्रॅक्टिस लागते फक्त त्याला, ठीक आहे. नेक्स्ट बघा, लहान मुलाचा प्रश्न, काहीच नाही याच्यात विशेष. त्यांनी काय दिले, पाय चार्ट दिलाय. जर उत्पादन क्षेत्रात 450 कामगार कार्य करत असतील तर बांधकाम क्षेत्रात किती. उत्पादन क्षेत्रात आपल्या भाषेत किती आहेत, 90 डिग्री. पण ह्या 90 डिग्रीला ते किती म्हणतायत, 450. विचारलंय काय बांधकाम क्षेत्रात, ज्याचं विचारलंय त्यानं गुणतो आपण. बांधकामचं 72, 90 ला 450 आहे तर 72 ला किती, शून्याला शून्य गेले, 9 5 45, 5 2 10, हातचा आला 1, 5 7 35 आणि 1 36, किती असणार आहेत, 360. म्हटलं का सगळ्यांना व्यवस्थित. चलो पुढे जाऊ आपण. वेन आकृती, आता हा रिझनिंग मध्ये पाहिजे होता तसा पाहिला तर प्रश्न, पण ठीक आहे. त्यांनी काय म्हटले, खालीलपैकी कोण गायक किंवा खेळाडू नाही पण कलाकार आणि डॉक्टर पाहिजे. डॉक्टर म्हणजे आयत आणि कलाकार म्हणजे वर्तुळ. म्हणजे वर्तुळ आणि आयतात पाहिजे, पण त्रिकोण आणि चौरसात नको. वर्तुळ आणि आयतात कोण आहे रे, 12. म्हणजे काय येणार आहे, 12. साधा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 9 10 11 ने भाग जातो. तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या आल्या पाहिजेत. किती बेसिक वर पेपर काढलाय हा, ज्याचं बेसिक चांगलं आहे त्याला सगळं जमतंय, असा पेपर आहे हा. बघ मग 8 9 10 11 काय लसावी वगैरे काढत बसणार आहेस का, नाही. एकेकाचं चेक करू. 8 ची कसोटी काय असते, शेवटच्या 3 अंकाला भाग गेला पाहिजे. 160 ला जातोय, 960 ला 8 न जातोय, 700 ला जातोय का रे, नाही. 70 ला जात नाही तर 700 ला कसं जाईल. 520 ला जातोय, 8 × 48, 4 उरले 8 45. म्हणजे 8 ने याला भाग जात नाही, 8 न ऑप्शन नंबर 3 ला भाग जात नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 गेला. 9च बघू, 9 ची कसोटी काय, संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने भाग गेला पाहिजे. मग बघा 6 5 11, 11 ने 12 6 18, 9 ने जातोय. 6 3 9 9 18 7 24, 24 ला 9 ने जातो का, नाही, म्हणजे ही संख्या गेली. परत 7 4 11 5 16 2 18, 18 ला पण 9 ने जातो, म्हणजे हे दोन राहिले. आता 9च झालं. 10च एकक स्थानाला 0 आहे, त्यामुळे 10च तर काही विषयच नाही. 8 9 10 झाला. तर 11, 11 ची कसोटी काय सांगते, अल्टरनेट संख्येतील अंकाच्या बेरजेच्या फरकाला 11 ने गेला पाहिजे. म्हणजे बघा आता इथं 5 आणि 1 6 आहे आणि 6 आणि 6 12, यांच्यातला फरक किती आहे, 6. या 6 ला 11 ने जातो का, नाही, म्हणजे या संख्येला पण जाणार नाही. तुमचं उत्तर काय आलं, 4. खालच्याचं चेक करून बघू शकता. 5 आणि 4 9, 7 आणि 2 9, 9 वजा 9 किती येते, 0. 0 ला 11 ने जातो, म्हणून ह्या पूर्ण संख्येला पण 11 ने भाग जातो. कसोट्या आहेत का महत्वाच्या, बेसिक टॉपिक आहेत का महत्वाचे. मला बऱ्याचदा प्रश्न, सर इंडायसेस करू का, सर फ्रॅक्शन करू का, अरे ते नाही केलं तर पुढचं काय येणार आहे.
त्यामुळे ते तुला करायचंच आहे. करायचंच आहे. एक वेळ मोठे टॉपिक स्किप कर. मेन्सुरेशन नसता आला काय फरक पडला नसता. आउट ऑफ नाहीत पाडायचे. 18, 19, 20 आउट ऑफ पडले पाहिजेत. पण एखादा तसा राहिला तर चालेल, पण हे असलं सोडू नको रे बाबा. कुठला टॉपिक आहे? टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, विभाज्यतेच्या कसोट्या. मी शिकवताना सगळं शिकवतो. बेसिक वरच मला 10 दिवस लागतात 3 टॉपिकला. बॉडमास, फ्रॅक्शन, इंडायसेस ह्या 3 टॉपिकला 10 दिवस लागतात आणि मग पुढची बॅच सुरू होते. कारण जोपर्यंत हे 3 टॉपिक चांगले ज्याचे होत नाहीत, पुढचं तर विसरूनच जा. मग तुला प्रत्येक वेळी टेन्शन येतं, प्रत्येक वेळी भीती वाटते. ठीक आहे, चला नेक्स्ट. एम ची किंमत काढायची आपल्याला. त्यांनी एम ची किंमत काढायची नाही, एम ची किंमत 2 आहे तर ह्या व्हॅल्यूची किंमत काढायची. बघा कसं करतोय मी. -4 गुणिले 2 चा वजा चौथा आहे. परत भागिले 8 गुणिले 2 चा वजा तिसरा आहे. जेवढं जमतंय तेवढं करून घेऊ. -4 गुणिले 2 -8, -8 चा वजा चौथा भागिले इथं काय येणार 8 दुनी 16, 16 चा वजा तिसरा. जमलं. आता ह्याला जरा नीट करू. आपल्याला काय गोष्ट माहित आहे, ए चा वजा एम असेल तर त्याला काय लिहितो आपण 1/a चा एम लिहितो. बरोबर. मग करूया आपण. काय येणार याचं 1/-8 चा चौथा भागिले 1/16 चा तिसरा. ह्याला जरा नीट करू. भागाकाराचा गुणाकार करू म्हणजे ते वर जाणार 16 चा क्यूब. मग काय होणार 16 चा क्यूब वर गेला तर 16 गुणिले 16 गुणिले 16 आणि खाली काय होणार -8 गुणिले -8 गुणिले -8 गुणिले -8. बरोबर. आता हे पॉझिटिव्ह होणार ना. 2 वजा पॉझिटिव्ह 2 वजा पॉझिटिव्ह म्हणजे सगळं पॉझिटिव्हच झालं. काय टेन्शनच नाही. थोडक्यात काय राहिलं मग इथं आता 8 चा चौथा 8 गुणिले 8 गुणिले 8. जमलं. आता करा. 8 दुनी 16, 8 दुनी 16, 8 दुनी 16, 2 दुनी 4 दुनी 8. या 8 ला हे 8 गेले. उत्तर काय आलं +1. उत्तर काय आलं +1. ऑप्शन नंबर 2. सिंपल वे न जायचं. ठीक आहे, चल नेक्स्ट. स्टॅटिस्टिक्सच्या नावाखाली आयोग अजून सुद्धा ही जवळजवळ 5वी 6वी परीक्षा आहे स्टॅटिस्टिक्स इंट्रोड्यूस झाल्यापासून. स्टॅटिस्टिक्सच्या नावाखाली फक्त डीआय विचारते, डेटा इंटरप्रिटेशन, दुसरं काही नाही. ते पाय चार्ट सुद्धा डीआयचाच प्रकार आहे. काय दिलंय बघा. तर प्रश्न मिस केलाय. ठीक आहे, प्रश्न काय होता सांगतो. पीपीटी मध्ये प्रश्न मिसिंग आहे. प्रश्न होता की प्रकृती विद्यालयातील इंग्रजी ऑलिम्पियाड परीक्षा देणाऱ्यांची संख्या ही प्रकृती आणि संस्कृती दोघांच्या विद्यार्थ्यांनी जेवढ्या परीक्षा दिलेत त्यांच्यातील फरकाच्या किती पट आहे, असा एक प्रश्न इथं खाली लाईन होती. तो इथं पीपीटी मध्ये आला नाही आपल्या. ओके, तर प्रकृतीमध्ये इंग्रजी ऑलिम्पियाड किती लोकांनी दिले हे बघ. हे प्रकृतीचं पहिलं 20 लोकांनी दिले 20. आणि आता टोटल विद्यार्थी मोजू प्रकृतीचे 20, 20 आणि 10 30, 30 आणि 25 55 आणि 55 आणि 10 65. प्रकृतीचे टोटल विद्यार्थी किती आहेत 65. संस्कृतीचे बघू 10, 10 आणि 15 25, 25 आणि 30 55 आणि 55 आणि 5 60. किती आहेत 60. आणि ह्यांच्यातला फरक किती आहे मग 5. तर या फरकाच्या हे 20 किती पट आहे, 5च्या किती पट 20 आहे रे, 5च्या 4 पट किती आहे 20 आहे. असा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर किती येते मग 4 पट. समजलं. ठीक आहे, इथं ते क्रॉप करायचं राहिलं असेल कदाचित चुकून, तर तेवढं समजून घ्या. ओके नेक्स्ट. आता तुम्हाला कसं माहिती सर, लेक्चर झालं एकदा आपलं त्यामुळे एज्युकल्चर चॅनलवर आपलं. पुढे काय म्हणलंय, खाली दिलेला जोड स्तंभालेख हा वेगवेगळ्या वर्षी घेतलेल्या प्रवेश परीक्षांची माहिती देतो. 2000 ते 2006 पर्यंत प्रश्न किती टक्क्यांनी कमी झाले. 2000 ला किती प्रश्न होते 55, 2006 ला किती होते 40. 55 च किती झालंय 40, म्हणजे कितीने कमी झालं 15 न. पण किती वर 55 वर. मग 55 वर 15 कमी तर 100 वर किती 5 त्रिक 15 5 11 म्हणजेच काय येणार 300/11. थोडक्यात काय झालं 11 दुनी 22 उरले 8, 11 सत्ते 77 उरले 3, 27.3/11 म्हणजे 27 पॉईंट समथिंग. 27 पॉईंट समथिंग कुठला ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2. तुम्हाला 311 ला बनवायचं असेल तरी पण चालेल, ते पण 27च येणार आहे कारण इथं पण तेच केलं आपण 311च केलेलं
आहे. ते किती येणार? 27च येणार आहे. 27.27%. पुढे जाऊ. एका संख्येला 5 ने भागले असता बाकी 3 उरते. जर त्याच संख्येच्या वर्गाला 5 ने भागले, ती संख्या काय पकडायची? शून्यच पकड ना. आणि बाकी किती उरते? 3 उरते. मग 0 आणि 3 3. ती संख्या किती पकडणार? 3. असं कशाला पकडतोय? 5 न पहिला भाग जाणारी संख्या 5 आहे. 0 नाही का? 0 पण आहे की नाही? मग ती संख्या 3 पकड. 3 ला 5 ने भाग घालव. बाकी किती उरते? 3. मग आता 3 च्या वर्गाला 5 ने भाग घालव. 3 चा वर्ग किती? 9. 9 ला जर 5 ने भाग घालवलं तर 5 एके 5. बाकी किती उरली तुझी? 4. म्हणजे वर्गाला भाग घालवलं तर किती उरते? 4. तू 5 घेऊन केला असेल तर काय करणार? 5 आणि 3 8 करणार. मग 8 ला 5 ने भागलं 3 येते. मग 8 चा वर्ग 64. 64 ला 5 ना भाग 12 पंचे 60 उरले किती? 4. तसे पण करून उत्तर दोन्हीकडे काय येणार आहे? 4च येणार आहे. पुढे. एका शेतकऱ्याने 20,000 रुपये कर्जावर घेतले. त्याने ही रक्कम त्यावरील 2800 रुपये हे एकूण व्याज 12 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 रुपये कमी आहे. असं बघितलं की पोरांना वाटतं अरे ते एसएन वाला फॉर्म्युला आणि हे ना युट्यूबवर तोच फॉर्म्युला शिकवलाय. ठीक आहे, आता मला काय फॉर्म्युला येत नाही का? येतोय की, पण फॉर्म्युला तुम्हाला कुठे येतोय? पाठ आहे का फॉर्म्युला? पाठ झाला तरी ते जमल का तिथं? किती सिंपल. ऍव्हरेजच्या कन्सेप्ट न सोडवा ना प्रश्न. एकदम सिंपल पद्धती. आपण सगळे प्रश्न बॅच मध्ये ऍव्हरेजच्या कन्सेप्ट न सोडवले. हे वाले एपीजीपीचे अरिथमेटिक प्रोग्रेशनचे सगळे प्रश्न ऍव्हरेजने सुटतात. बघा काय म्हटले? 20,000 रुपये आणि त्याच्यावर व्याज किती? 2800. मग टोटल किती झालं? 22,800 रुपयाचं टोटल त्याला फेडायचे. किती हप्त्यात फेडायचे? 12 हप्त्यात फेडायचे. 12 हप्त्यात फेडायचे तर मी 12 हप्ते काढले. इकडे 6 आणि इकडे 6. ठीक आहे. किंवा तुम्हाला एकदम डिटेल पाहिजे असेल तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 झाले का? 12 हप्ते फेडायचे. प्रत्येक हप्ता अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 ने कमी आहे. म्हणजे पहिला हप्ता मोठा आहे, परत 100 कमी, परत 100 कमी, परत 100 कमी. मला सांगा 22,800 12 हप्त्यात फेडायचे तर त्याचा ऍव्हरेज किती येईल? 22,800 चा ऍव्हरेज 22,800 भागिले 12. मग 12 एके 12 उरले 10. 12 9 अष्टोदरशे 12 0 0 0 1900. 12 संख्येत ऍव्हरेज कुठे असतो? मधली संख्या. 6 इकडे 6 तिकडे. 3 आणि 3 6. 3 आणि 3 6. म्हणजे हा जो ऍव्हरेज आहे तो कुठे आला? 1900. बरोबर इथं आला. मला सांग प्रत्येक 2 हप्त्यामध्ये कितीचा फरक आहे? 100चा. म्हणजे हे मध्यभागी आलंय. इथं 50चा असणार आहे आणि इथं 50चा असणार आहे. बरोबर. मग इकडचा मोठा आहे पहिला वाला. म्हणजे हा पहिला इथला हप्ता कितीचा असणार? 1900 आणि 50. 1950. परत इथे किती येणार? 2050. 100 100चा फरक आता. परत इथे किती येणार? 2150. इथे किती येणार? 2250. इथे किती येणार? 2350. इथे किती येणार? 2450. त्यांनी पहिला हप्ता विचारलाय. किती आहे पहिला हप्ता? 2450. ऑप्शन नंबर 1. ह्याच्यात चुकायचा चान्सच नाही. चुकून एकनं चुकलं आणि 2350 उत्तर काढले असं होतच नाही. कारण एकदम सिस्टमॅटिक पद्धतीनं काय मोठं कॅल्क्युलेशन केलं तो फॉर्म्युला तुला दाखवतो. हाच फॉर्म्युला वापरतोस ना आणि चुकतोस. Sn is equal to n by 2 into bracket 2a plus n minus 1 into d. अरे काय बघूनच कसं तर व्हायला लागलं मला. काही गरज नसते. हे सिंपल सिंपल गोष्टी आहेत. ऍव्हरेज म्हणजे मधली संख्या. दॅट्स इट. कुठे कुठे लावू शकतो? समसंख्या, विषम संख्या, सलग संख्या आणि हे अरिथमेटिक प्रोग्रेशन ज्याच्यात समान फरक असतो ते सगळीकडे लावू शकतो हे. आणि काही ट्रिक बिक नाहीये. हे निसताना तुला असंच मी काढतो म्हणून वाटतं सर किती ट्रिक आणि शॉर्टकट वापरतात. हीच कन्सेप्ट आहे. ट्रिक म्हणजे फॉर्म्युला असतो. ट्रिक म्हणजे फॉर्म्युला असतो. सगळ्या कन्सेप्टला एक करायचं आणि एक काहीतरी रट्टा मारायला द्यायचं त्याला म्हणायचं असतं ट्रिक. ही सगळी कन्सेप्ट चालू आहे. चलो पुढे. समजा काय आलं उत्तर? ऑप्शन नंबर 1 2450. समजा ए बी आणि सी एखादे काम 20 30 60 दिवसात पूर्ण करतात. करू आपण बाबा. ए बी सी 20 30 60 नेहमीप्रमाणे आपलं काम काय असते? बर्गर खायचं काम असते. मग एक बर्गर 20 दिवसात 30 दिवसात 60 दिवसात तर टोटल बर्गर अजून करू. 20 30 60 चाल असावी किती? 60. त्या रीलच्या नादाला लागायचं नाही. हटके ट्रिक शॉर्टकट ट्रिक्स वर गुणा खाली बेरीज करा खाली वजाबाकी करा त्यानं असले प्रश्न. मग हे प्रश्न आल्यावर परत ह्या मेथड कडे यायचं का? मग ते रील कशाला शिकायची? तुम्हाला ते बॉक्सिंग मधलं माहित आहे ना, एकच पंच लय भारी बनवा, तोच फक्त बसला की संपला पुढचा गार होतोय. तसंच एकाच पद्धतीने सगळं शिका. टाईप बदलला पद्धत बदलली असलं काय नको. कन्सेप्ट वर फोकस केलं की होऊन जातंय. 20 30 60 चाल असावी किती? 60. मग 60 बर्गर 20 दिवसात दिवसाला किती खाणार? 3. 60 बर्गर 30 दिवसात दिवसाला किती खाणार? 2. 60 बर्गर 60 दिवसात दिवसाला किती खाणार? 1.
तिघा मिळून किती खाते? 3 आणि 2 5 आणि 1 6. पण प्रश्न काय म्हणतोय? ए नेहमी काम करतो आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करतात. म्हणजे पहिल्या दिवशी ए करतोय, दुसऱ्या दिवशी पण ए, पण तिसऱ्या दिवशी कोण करतंय? एबीसी. परत ए, ए, परत कोण करतंय? एबीसी. आणि असं चालू राहतंय. ए ने पहिल्या दिवशी किती बर्गर खाल्ले? 3. परत 3, तिघांनी मिळून किती खाल्ले? 6. परत 3, 3, 6, 3, 3, 6 चालू राहतंय. म्हणजे प्रत्येक 3 दिवसाला किती बर्गर संपतायत? 3 आणि 3 6 12 बर्गर संपतायत. पण आपल्याला किती बर्गर संपवायचे? किती काम संपवायचं आहे? 60. मग 3 दिवसात 12 संपतायत, 60 बर्गर संपवायचे. 12 ला कितीने गुणलं? 5 न. म्हणजे 3 ला पण कितीने गुणा? 5 न. 5 त्रिक 15. 60 बर्गर किती दिवसात संपतात? 15 बर्गर 15 दिवसात संपतात. ऑप्शन नंबर 2. समजलं? इझी होतं. वर्क टाइम आपण झोपेतून उठलं तरी सोडू शकू अशा पद्धतीने मी शिकवले. कुठलाही फॉर्म्युला नाही, एमडीएच नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, ट्रिक्स नाही, काय नाही. एकच कन्सेप्ट, टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज इज इक्वल टू कॉन्स्टंट फॉर पर्टिक्युलर एक्झाम्पल. या एका वाक्यामध्ये अख्खं वर्क टाइम निघतंय. एका वाक्यामध्ये कुठलं बी एक्झाम्पल आलं. ठीक आहे, चलो. ऑप्शन नंबर 2 15 दिवस. बघा, बेसिक ऑफ द बेसिक, परिमेय संख्या आहे का नाही? कुठे शिकलोय? इयत्ता 8वी 7वीच असेल कदाचित, पण इयत्ता 8वी म्हणतो मी सेफ साइड म्हणून. ठीक आहे. काय असते परिमेय संख्या? राहू दे मोठीवाली डेफिनेशन. मी डेफिनेशन काय सांगतो? जी संख्या चांगली चांगली आहे ती परिमेय, संपणारी आहे ती परिमेय, जी संख्या संपतच नाही, रिकरिंग आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे, हे टेक्निकल वर्ड झाले. साधं घे ना, चांगलं घे. चांगलं वाले काय असते? परिमेय संख्या. मग बघ, 1 + √5. मला सांग, √5 चं उत्तर तुला येतं का काढता? नाही. किती ते लांब जाईल? मग ठीक आहे, परिमेय संख्या असणार का? नाही. आता हे आठव, इयत्ता 8वी मध्ये तू म्हणायचास किंवा प्रश्न विचारायचे तुला, या खालच्या पदावलीचं रॅशनलायझेशन करा, विचारायचे का नाही? का त्याला परिमेयीकरण करा असं काहीतरी असायचं शब्द. ठीक आहे, मला एवढं आठवत नाही मराठीतलं, इंग्लिश मध्ये रॅशनलायझेशन करा असायचा. मग तू काय करायचास? जे खाली आहे त्याच्या उलट्यानं गुणायचं. म्हणजे तू कसं करायचं त्याला? 5 + √3 आणि 5 + √3 वर खाली गुणायचंस. पण मला सांगा, ज्या संख्येचं परिमेयीकरण रॅशनलायझेशन करावं लागतंय ती संख्या स्वतःमध्ये रॅशनल असेल का? नाही. समजलं? पाय. आता पायची व्हॅल्यू आपण घेतो 22/7 आणि 3.14, पण रियालिटी मध्ये नाहीये. पायची व्हॅल्यू काय आहे? पायची व्हॅल्यू कुणालाच माहित नाही. पाय हे माहितच नाही. त्याच्यावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड तयार होतात की पायची ज्याला सगळ्यात जास्त व्हॅल्यू माहिती आहे. लाईफ ऑफ पाय बघितलाय, त्याच्यात तो पहिल्यांदा तेच करत असतो ना बोर्डवर, आठवते? तर पायची व्हॅल्यू 3.14 नाहीये, ती आपण आपल्या सोयीसाठी घेतलीये फक्त. त्याची व्हॅल्यू खूप वेळ चालत राहते. जर खूप वेळ चालते म्हणजे नॉन टर्मिनेटिंग आहे, संपतच नाहीये, ते संपतच नाहीये, म्हणून ते काय असेल का? परिमेय. ते सुद्धा काय परिमेय असणार नाही. राहते काय? हे वालं, हेच काय? परिमेय. करून बघ, काय दिले त्यांनी तुला? √2 + 1/√2 चा ब्रॅकेटचा वर्ग. ठीक आहे. मग a + b ब्रॅकेटचा वर्ग करू. a चा वर्ग √2 चा वर्ग 2 + 1/√2 चा वर्ग 1/2 + 2 × ab 2 × √2 × 1/√2. √2 कॅन्सल. शेवटी आलं काय? 2 आणि 2 4 4.5. 4.5 आलं की संपले की. चांगलं आहे ना? चांगलं 4.5 पण चांगलंच आहे असं म्हणू नको सर. पॉईंट आला की. अरे पॉईंट नाही, न संपणारा पॉईंट. न संपणारा पॉईंट म्हणजे काय? 1.375239. ह्याला न, हे असलं काय आलं की अपरिमेय, आणि असं आलं की परिमेय. कळलं? कुठलं परिमेय आहे मग? हे. बऱ्याच लोकांनी हे रूट दिसतंय, हे रूट दिसतंय, हे रूट दिसतंय, पाय उत्तर लिहिले. पाय. अरे पाय तर सगळ्यात मोठं अपरिमेय संख्या आहे. कसं काय? पायची व्हॅल्यू कुणाला माहित नाही. पायची व्हॅल्यू काढतात कशी? जर तुम्ही एक सर्कल काढला, जर तुम्ही कुठलाही सर्कल काढा, तुम्ही तुमच्या वहीवर काढा आणि मी इथं काढतो सर्कल, बरोबर, आणि मग ह्या सर्कलची जी काही दोरी असेल, किंवा असं दोरीनच काढतो ना आपण सर्कल, दोरी बनवतो, किंवा ह्याची सर्कम्फरन्स असेल, त्या सर्कम्फरन्सला जेव्हा तुम्ही याच्या डायमीटरनं भागताय तेव्हा त्याचं उत्तर येतंय पाय. तेव्हा त्याचं उत्तर किती येतंय? पाय. या सर्कम्फरन्सला जेव्हा तुम्ही डायमीटरनं भागता तेव्हा त्याचं उत्तर येतं पाय. मग मी इथं हा एवढा काढला, तुम्ही एवढा काढा, कोणतरी एवढा काढेल, कोणतरी इतुसाच काढेल, कुणी कसं जरी काढलं आणि त्याच्या सर्कम्फरन्सला डायमीटरनं भागलं तर त्याचं उत्तर काय येणार आहे? पाय.
म्हणजे पायचं उत्तर काढायसाठी असं करायला लागतं आणि आपण पाय ऑलरेडी घेतो 3.14 घ्या 11/12 तर आपण 3च घ्यायचो अप्रॉक्सिमेशन बरोबर. तर हे असं पद्धतीचं आहे बेसिक कन्सेप्ट आणि हे सगळं मी बेसिक मध्ये शिकवलेलं आहे. ही पायची ही स्टोरी आहे ना ही स्टोरी पण मी बेसिक मध्ये शिकवतो. स्टोरी सांगितली की जरा लक्षात राहतं पोरांना. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण गणित बुद्धिमत्ताचं डिस्कशन पुन्हा एकदा डिटेलमध्ये बघितलंय. तुम्हाला जर प्रहार बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जे नंबर दिसत आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. खूप चांगल्या पद्धतीनं नावाला रिव्हिजन आहे. मी तर एकदम व्यवस्थित पद्धतीनं कव्हर केलेला आहे. तुम्ही फक्त एकदा लेक्चर बघायची गरज आहे. डेफिनेटली तुमचा स्कोर वाढणार म्हणजे वाढणार. ओके. तुम्हाला इतर काहीही शंका असतील तर तुम्ही स्क्रीनवर जो नंबर आहे त्याला विचारू शकता आणि मलाही पर्सनली डाऊट विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. आतापर्यंत आपण इथंच थांबतोय आता. ठीक आहे. तुम्हाला पुढच्या सगळ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. जोरात अभ्यास करा. टाइमपास करू नका फक्त बस. टाइमपास नाही केलं की पास होतंय. एवढेच गोष्ट आहे. ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.